Hello, welcome students to Vidya Mandir IIT NIT Cell, and I am Sandeep Patil. So, today we are going to see the second lecture of redox reaction. Central idea of today's topic or today's discussion is oxidation number or oxidation state. Very important concept for your upcoming discussions किंवा 12th स्टँडर्डमध्ये एक इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणून टॉपिक आहे. त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्समध्ये हा पार्ट लागतो आपल्याला. किंबहुना पी ब्लॉक एलिमेंट्स असतील, एस ब्लॉक एलिमेंट्स असतील किंवा ओव्हरऑल पिरियॉडिक टेबलच्या कुठल्याही ग्रुप वाईज डिस्कशन किंवा पिरियड वाईज डिस्कशन ऑफ एलिमेंट्स करत असताना वी रिक्वायर द नॉलेज ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. नाउ हिअर ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट आपण बघणार आहोत. ह्यापूर्वी काय बघितलेलं आहे? इसके पहले क्या देखा है हमने? वी हैव स्टडीड द ओल्ड कंसेप्ट ऑफ डिफाइनिंग ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडाइजिंग एजेंट, रिड्यूसिंग एजेंट, oxidizing agent or oxidant, reducing agent or reductant, isn't it? And overall, a reaction in which oxidation and reduction takes place simultaneously are known as redox reactions. हे आपण डिस्कस केलेलं आहे पार्ट 1 मध्ये. आता सेकंड लेक्चर जो स्टार्ट होतोय हा कन्सेप्ट आहे. We have to define oxidation and reduction. We have to define oxidation and reduction in terms of a new concept. New concept. That is oxidation number or oxidation state. Oxidation number or oxidation state. The definition of oxidation number or oxidation state is the numerical value of the charge. बघा हा. Numerical value of the charge carried by an element in its compound. म्हणजे काय? सिंपल एक्झाम्पल देतो. NaCl तुम्ही घेतला, बरोबर आहे? सो व्हॉट इज द चार्ज कॅरिड बाय एन एलिमेंट Na प्लस चार्ज इज देयर. व्हॉट इज द न्यूमेरिकल व्हॅल्यू? 1. So the oxidation state or oxidation number of NaCl is said to be +1, and that of Cl, chlorine, is said to be -1. So the numerical value of the charge or the charge assigned नेमून दिलेला आहे. The charge assigned, ASSIGNED, assigned to an element in its compound. For example, so here what is the charge assigned to this? +1. What is the charge assigned to this? -1. So oxidation state of Na is +1 and that of Cl is -1. So ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर हा जो कन्सेप्ट तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात यायला लागलंय, अरे बाबा हे काय आहे? व्हॅलन्सी तर नाही ना? व्हॅलन्सी, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. ओके, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. सो सोडियम किती देतो बरे? 1 इलेक्ट्रॉन देतो. मग +1 दिल्यानं वाढतंय, आजी म्हणायची आमची. म्हणजे काय? +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे, घेतला तर तो भिकारी आहे, -1. सो वेदर it is closely related to valency? The answer is yes. Whether it is the valency? The answer is no. Valency and oxidation state are going parallel, but ते अगदीच सेम आहेत असं म्हणता येणार नाही. पुढे जसं आपलं डिस्कशन होत जाईल तसं आपल्याला क्लिअर कन्सेप्ट विल अंडरस्टँड इट. आर यू गेटिंग? सो लेट अस सी oxidation state or oxidation number, the numerical value of the charge, the oxidation म्हटलं ना तर इथं OS
oxidation state. So the numerical value किंवा the charge carried by an element, सिंपल लँग्वेज मध्ये काय म्हणायचं, the charge carried by an element in its compound. एखाद्या कंपाऊंड मध्ये एक पर्टिक्युलर एलिमेंट वरती तो आपल्या डोक्यावर किती चार्ज घेऊन चाललाय, +1 घेऊन चाललाय, +2 घेऊन चाललाय, नॉन मेटल असेल तर मायनस असेल, तो जे काही चार्ज बेअरअप करतो त्याला आपण म्हणणार आहोत ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर. सो द न्यूमेरिकल व्हॅल्यू of the charge, the numerical value of the charge carried by an element, घेऊन सुटला असा मस्तपैकी काय, the numerical value of the charge carried by an element in its compound, that we call it as oxidation state or oxidation number. तर अजून एखादा एक्झाम्पल घेऊया आपण. इफ यू टेक मॅग्नेशियम ऑक्साइड, बघूया तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचं. द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ द चार्ज कॅरीड बाय एन एलिमेंट इन इट्स कंपाउंड इज नोन ॲज ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर. बरोबर आहे का. आता ह्या लेसन मध्ये मध्यवर्ती भाग आहे, मेन व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या लेसन मध्ये आपल्याला विचारतात ऑक्सिडेशन स्टेट काढा, किंवा एखादा एलिमेंट दिलेला, एक कंपाऊंड दिलेला असतो बरं का, त्या कंपाऊंड मध्ये अंडरलाइंड एलिमेंट और डार्कन्ड एलिमेंट और डॉटेड एलिमेंट, त्याचा काय काढायचं असतो, ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर काढा. असे प्रॉब्लेम्स आपल्याला मिळत आहेत. बघूया. सो व्हॉट आर द रूल्स टू असाइन म्हणजे नेमून देणे. व्हॉट आर द रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एन एलिमेंट. बघूया. Let us see. And here, first one. The first rules for assigning the oxidation state. Rules for assigning the oxidation state. Rules. Okay. The first rule we will write. What is the first rule to assign the oxidation state or oxidation number? The OS, oxidation state or oxidation number, the oxidation state of all the elements. Shortly to very short form ELTS, elements. The oxidation state of all the elements in the first group किंवा alkali first group, periodic table 10th standard. परत आपल्याला पुढे डिटेल्समध्ये आहे पिरियॉडिक टेबल, मी शिकवणार आहे, गंमत आहे. पण पिरियॉडिक टेबल फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स आर नोन ॲज व्हॉट, अल्कली. तो एस ब्लॉकचा सिरीज असतो, 2 सिरीज असतात. एक फर्स्ट ग्रुप अल्कली, कॉन्सिकली अल्कली मेटल्स, आणि सेकंड ग्रुप काय, अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स. बरोबर आहे का. तर the oxidation state of all the elements in the first group elements म्हणजे अल्कली मेटल्स मध्ये, अल्कली मेटल्स हायड्रोजनला वगळायचा, खालचे सगळे मेटल्स आहेत अल्कली मेटल्स. कोण कोण आहेत बरे माहिती आहे ना. असं बघा, HLi Na K Rb CSFR म्हणजे काय आहे, हेलिना का रूबी से फ्रेंडशिप, हेलिना का रूबी से फ्रेंडशिप, हेलिना का रूबी से फ्रेंडशिप. तर ह्या प्रत्येकाच्या शेवटच्या शेलमध्ये
एक इलेक्ट्रॉन, एकुलता एक, आणि तो एक इलेक्ट्रॉन देऊन टाकायचा, दिल्यानं वाढतंय आणि ह्यांचे ऑक्टेट्स कंप्लीट होतात. हायड्रोजन वगळता सगळ्यांचे ऑक्टेट, अष्टके ऑक्टेट कंप्लीट होतात, स्टेबिलिटी मिळतं. बरोबर आहे काय? म्हणजे काय? सो द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द एलिमेंट्स इन द फर्स्ट ग्रुप एक इलेक्ट्रॉन देणार, दिला म्हणजे दिल्यानं वाढतंय +1. सो अल्कली मेटल्स, फॉर एक्झाम्पल ह्याचं उदाहरण घेऊ आपण. ह्याचं EC इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे, ह्याचं EC ॲटॉमिक नंबर 3 आहे, ॲटॉमिक नंबर 3, ह्याचा ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक नंबर 3 2 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पुन्हा डिटेल्समध्ये मी सांगणार आहे बरं का. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, नवीन पद्धती पण त्यात आपण अवलंबणार आहे. कुठं बरं? अटॉमिक स्ट्रक्चर अँड पिरियॉडिक टेबलमध्ये. बरोबर आहे? ठीक आहे. सो 2 1 हे काय? 11 2 8 1 हा बघा 19 2 8 8 1 अँड सो ऑन वी कॅन टेक. बरोबर आहे? तात्पर्य काय? 1 1 1 1. It will donate 1 electron and becomes +1. So the oxidation state of alkali metals is +1. आणि तेच रूल सांगतोय, रूल्स टू राईट द ऑक्सिडेशन स्टेट, रूल्स टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ डिफरंट एलिमेंट्स. आर यू गेटिंग? हे काही रूल्स घ्यायचे आणि अननोन एलिमेंट्सचं ऑक्सिडेशन स्टेट काढायचं, अननोन एलिमेंट्सचं ऑक्सिडेशन स्टेट काढायचं आहे. ओके, नाउ सी द ऑक्सिडेशन स्टेट, सेम वे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द एलिमेंट्स इन सेकंड ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन आहे हो, सेकंड ग्रुप. ट्रान्झिशन म्हटलं ना डी ब्लॉक आले, सॉरी काय झालं? द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेकंड ग्रुप एलिमेंट्स, दोज आर अल्कलाइन, अर्थ क्रस्ट मध्ये सापडतात. फर्स्ट लेयर अर्थ क्रस्ट मध्ये सापडतात. अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स, त्यांच्या शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, है ना? ते 2 इलेक्ट्रॉन ते डोनेट करतात, +2. अल्कली मेटल्स +1 आणि अल्कलाइन अर्थ मेटल्सचा +2 ऑक्सिडेशन स्टेट, +2 ऑक्सिडेशन स्टेट. आर यू गेटिंग? ठीक आहे. थर्ड वन, the oxidation state of aluminium in all its states, in all its compounds is how much? आता बघा atomic number 13 aluminium 283 ऑक्टेट, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन शेवटच्या शेल मध्ये असेल तर स्टेबल, 3 देऊन टाकणार आहे, तो +3. सो ऑक्सिडेशन स्टेट इज +3. ह्याच्यात काही एक्सेप्शन्स नाहीये. ठीक आहे? आता सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ बघा हायड्रोजन इन ऑल इट्स कंपाउंड्स, हायड्रोजन इन ऑल इट्स कंपाउंड्स इज टेकन टू बी +1. पण काही ठिकाणी हायड्रोजन पेक्षा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे जो इलेक्ट्रॉन देण्यात विश्वास ठेवतो, देऊन टाकतोय, है ना? आता समजा एक मेटल आला बरं का, मेटल आला आणि हायड्रोजन आहे, तर मेटल हा इलेक्ट्रॉन डोनर आहे ना, मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. अशा केसेसमध्ये ज्यावेळी मेटल हायड्राइड तयार होतात, मेटल हायड्राइड म्हणजे फॉर एक्झाम्पल आता NaH, नाच नाही, सोडियम हायड्राइड आहे, तर सोडियमचं +1 असणार, ह्याचं -1 असणार. म्हणजे मेटल हायड्राइड्स मध्ये हायड्रोजनचा एक्सेप्शनल ऑक्सिडेशन स्टेट आहे. एरवी काय, जनरली समजा मी HCl घेतला बरं का, HCl घेतला, काय होईल? ह्याचं -1 आहे आणि ह्याचं +1 आहे. म्हणजे जनरली हायड्रोजन हॅज +1 ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय बरं? चार्ज कॅरिड बाय एन एलिमेंट इन इट्स कंपाउंड. चार्ज कॅरिड बाय एन एलिमेंट in its compound is called its oxidation state.
और ऑक्सिडेशन नंबर. मग हे +1 आहे, हे -1 आहे जनरली. बट इन हायड्राइड्स लाईक NaH, CaH2 वगैरे वगैरे वगैरे, KH +1 -1. सो हिअर हायड्राइड्स मध्ये हायड्रोजनचा -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे, -1. हे CaH2 का घेतलं बरं? Ca ची व्हॅलन्सी कॅल्शियमची 2 आहे, हायड्रोजनची 1 आहे, तो CaH2 असं क्रिस क्रॉस करायचा. फॉर्म्युला लिहायचा आपण, बरोबर आहे ना? ठीक आहे. बघा 4 रूल्स आपण घेतले बघा. अल्कली मेटल्सचा +1, अल्कलाइन अर्थ मेटल्सचा +2, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एल्युमिनियम इज +3, त्यानंतर हायड्रोजनचा +1, युजली नेहमी +1, बट कधी हायड्राइड्स मध्ये -1. सो लिहून घ्या बघू, स्क्रीनशॉट काढ लिहा. रेडी? सो दॅट इज ऑक्सिडेशन नंबर. Rules to find the oxidation number किंवा oxidation state. Here, 5th rule I will tell you. 5th rule, very important. The oxidation state of, बघा 5th rule मध्ये the oxidation state of, कोणाचा बरं ऑक्सिडेशन स्टेट आपण घेणार आहोत? महत्वाचा, फार महत्वाचा आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन, O, इन ऑल इट्स कंपाऊंड. सगळ्या कंपाऊंड्स मध्ये, काही एक्सेप्शन्स आहेत बरं का. इन ऑल इट्स कंपाऊंड्स इज -2 घ्यायचा, -2 घ्यायचा. 2 इलेक्ट्रॉन घेतोय. ऑक्सिजन हा नॉन मेटल आहे, भिकारी आहे. 2 इलेक्ट्रॉन घेणार, -2, बरोबर आहे? ठीक आहे. ओके. देन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -2. बट हे बघा, इथं तुम्हाला लक्षात येईल, वॉटर लिहिलं मी, HOH असं लिहितो. H2O रे, H2O. हे असे कोवॅलंट बॉन्ड, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, कोवॅलंट बॉन्ड इज देअर. सो HOH. मगाशी मी म्हणालो सर ह्याचं +1 आहे, ह्याचं +1 आहे, तर ह्याचं काय आहे? -2 आहे. एरवी -2, ऑलवेज -2. पण काही असे आहेत परऑक्साइड म्हणून मिळतात, परऑक्साइड, सुपर ऑक्साइड वगैरे वगैरे. त्यामध्ये ऑक्सिजन विल हॅव -1 ऑक्सिडेशन स्टेट. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे हे हायड्रोजन परऑक्साइड HOOH, or we write H2O2, हायड्रोजन पेरॉक्साइड, व्हाईट कलर्ड हायड्रोजन म्हणजे कलरलेस हायड्रोजन पेरॉक्साइड इज यूज्ड एज अ अँटीसेप्टिक. महत्वाचं आहे. H2O2 म्हणजे ह्याचा +1 आहे सर, ह्याचा देखील +1 आहे, -1. बघा, म्हणजे हायड्रोजन एरवी -2चा जरी असला, जरी -2चा ऑक्सिडेशन स्टेट त्याचं असलं, तरी एक्सेप्शनल केसेसमध्ये ऑक्सिजन विल बी हॅव्हिंग -1 ऑक्सिडेशन स्टेट. कळालं का? बरं. आता बघा सिक्स्थ, व्हेरी इम्पॉर्टंट. काय? 6th रूल सपोर्टिव्ह मध्ये मी काय आणतो, 6th रूल समजावं म्हणून हा एक्झाम्पलच घ्या. बघा, सम म्हणजे काय? ऍडिशन. द सम ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द एलिमेंट्स इन अ न्यूट्रल, म्हणजे त्याच्यावर चार्ज नाही आहे असा न्यूट्रल कंपाऊंड इज 0. Sum of the oxidation state of all the elements in a neutral compound is 0. For example, हे बघा, +1 म्हणजे +2, +2 -2 0. बरोबर आहे ना? So this 6th rule is the sum of the oxidation states of all the elements is 0. The sum of the oxidation state of all the elements is 0. When? कधी ज्यावेळी न्यूट्रल कंपाऊंड असेल त्यावेळी, न्यूट्रल असेल त्यावेळी. बरोबर आहे ना? सो न्यूट्रल म्हणजे काय? आता सम ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट हा H2 आहे, ह्याच्यावर चार्ज आहे का? नाही आहे, चार्ज नाही आहे. म्हणजे काय? +1 म्हणजे +2 -2 0, +1 म्हणजे +2
प्लस -1 म्हणजे -2 ओव्हरऑल 0. तो सम ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द एलिमेंट्स इन अ कंपाउंड इज 0. ओके. नेक्स्ट, सिक्स्थ रूल मी मस्तपैकी लिहितो इथं तुमच्यासाठी. सिक्स्थ रूल, आय एम रायटिंग द सिक्स्थ रूल. व्हॉट इट इज? सम ऑफ द oxidation state or oxidation number. Oxidation state or oxidation number. So the sum of the oxidation state of all the elements in a neutral compound is 0. 0. बरोबर आहे. समजा काही अशी कंपाऊंड आहेत बरं का, किंवा असं म्हणा एक मोनोपॉझिटिव्ह आयन आहे, एकटाच एक एलिमेंट आहे, त्याच्यावर चार्ज आहे. मग चार्ज जे काही असेल ते त्याचं ऑक्सिडेशन स्टेट असणार. फॉर एक्झाम्पल, सो Mn आहे म्हणून समजा, मॅंगनीज, सो +2. अरे हा तर आता काय आहे, हा काय आहे, चार्ज आहे. कसला? कॅटायन आहे. सो व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn? +2. बरोबर आहे. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Na? आता ह्याच्यावर चार्ज आहे का बरं? अजून एक रूल आहे, जे एलिमेंट्स अनकंबाइंड फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे फ्री स्टेट मध्ये आहेत. अनकंबाइंड म्हणजे काय? NaCl इज अ कंबाइंड. फक्त Na असेल तर ऑक्सिडेशन स्टेट किती? 0. म्हणजे अनकंबाइंड स्टेट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट 0 असतो. होय, अनकंबाइंड स्टेट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट इज 0. ओके. सो हियर वी कॅन राईट. सो हा 7th पॉइंट आपण असं घेऊया बरं का, ती ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द ions, monopositive ions, monopositive, dipositive ions is the charge on the ion. So Mg +2 असेल तर ह्याचा ऑक्सिडेशन स्टेट +2. बरोबर आहे का बघा? हे O मायनस मी लिहिलो तर ऑक्सिडेशन स्टेट इज -2, like this. So here 7th is, what is the 7th rule? 7th rule is the oxidation state of कॅटायन किंवा anion किंवा मोनोपॉझिटिव्ह आयन की डायपॉझिटिव्ह आयन. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयन्स इज द चार्ज ऑन इट. जे काय चार्ज असेल तेच असणार आहे. चार्ज ऑन इट. किती सोपं आहे. Mg++ असेल तर +2, O मायनस असेल -2, असा. कळालं ना? ठीक आहे. नेक्स्ट वन, 5th, 6th, 7th, 8th रूल. हा तर पहिला रूल मी घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, स्किप झाला. 8th रूल काय आहे? दी ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर ऑफ all the elements in okay, all the elements in free state. फ्री म्हणजे अनकंबाइंड, इतर वेगळ्या कुठल्याही एलिमेंट बरोबर कंबाइंड असू नये. स्वतःवर कंबाइंड झाला असेल, H2 घेतलं, H2 ऑक्सिडेशन स्टेट 0, N2 ऑक्सिडेशन स्टेट 0, O2 ऑक्सिडेशन स्टेट 0. म्हणजे कंपाऊंड फॉर्म मध्ये नसलेले जे कोणी असतील आणि त्याच्यावर चार्ज नसेल तर ऑक्सिडेशन स्टेट 0. बघा, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द एलिमेंट्स इन फ्री स्टेट, और फ्री स्टेटला दुसरा शब्द नेटिव्ह स्टेट, आणखीन शब्द अनकंबाइंड स्टेट इज बिग 0. बरोबर आहे. आणखीन काही रूल्स मी समजावून सांग, 2-3 राहिले, फार झाले. अरे मेन रूल्स आर दिस 8 रूल्स. हे 8 रूल्स घेऊन
आपण काय करणार आहोत बरं, एक कंपाऊंड देतील आणि त्या कंपाऊंड मधून आपण काय करणार आहे, ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत. अजून एक सिंपल रूल घेऊया, व्हेरी सिंपल रूल. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द हॅलोजन्स. हॅलोजन कोणते रे, हॅलोजन कोणते, 17वा ग्रुप, 17th ग्रुप. 17th ग्रुप एलिमेंट्स मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन. हे बघा, द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. मिस्टर फकीर पीक मागतो. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऑल दीज आर हॅव्हिंग. हे ॲस्टॅटिन बाजूला ठेवतो है ना. ऑल दीज आर हॅव्हिंग -1. सो हॅलोजनचा -1 ऑक्सिडेशन स्टेट. हॅलोजनचा किती आहे, -1 ऑक्सिडेशन स्टेट. आता आजचा सेशन संपवत असताना मी एक कंपाऊंड देतो, त्यामध्ये फ्लोरीनचा ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढायचा आहे. तो गुगली क्वेश्चन आहे, नॉट नॉर्मल. फ्लोरीनचा ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढायचा आहे आणि कॉमेंट बॉक्समध्ये आन्सर्स द्यायचे तुम्हाला. अरे गेटिंग, लेट अस सी. सो व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ, व्हॉट इज द क्वेश्चन बघा, क्वेश्चन, what is the OS oxidation state of fluorine. इथं अंडरलाईन कर, OF2 मध्ये फ्लोरीन शोधायचं आहे. मायनस आहे की प्लस आहे शोधायचं आहे. आर यू गेटिंग दिस? सो नेक्स्ट इज न्यूमेरिकल्स ऑन ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट, रेडॉक्स रिएक्शन लेक्चर 3 मध्ये आपण भेटणार आहोत. कीप वॉचिंग, कीप एन्जॉयिंग केमिस्ट्री. थँक्यू.